नमस्कार मित्रमंडळी, नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपण दुसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी ब्रह्मचारिणी यांची अद्भुत कथा आणि उपासना जाणून घेणार आहोत. माता ब्रह्मचारिणी म्हणजे संयम, साधना आणि तपश्चर्येची मूर्त स्वरूप. माता ब्रह्मचारिणीचे रूप साधं, शांत आणि तेजस्वी आहे. उजव्या हातात जपमाळा आहे. ध्यान, जप आणि साधनेचं प्रतीक. डाव्या हातात कमंडलू आहे, संयम आणि तपशुद्धीचं प्रतीक. त्या नंग्या पायाने भ्रमण करतात, ज्यातून त्यांचं तपस्वी रूप प्रगट होतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की या देवी ब्रह्मचारिणी तपश्चर्या स्वरूपिणी तव कृपेने साधक सर्व बाधा विमुच्यते. देवी ब्रह्मचारिणी या पूर्वजन्मी सती होत्या. सतीने आत्मत्याग केल्यानंतर त्या जन्मल्या पर्वतराज हिमालय यांच्या घरी पार्वती म्हणून. बालपणापासूनच पार्वतीचे मन भगवान शिवांमध्ये गुंतलेलं होतं. एकदा नारद ऋषींनी पार्वतीला सांगितलं, हे कन्ये, तू भविष्यात भगवान शंकराची अर्धांगिनी होशील, पण त्यासाठी तुला कठोर तप करावा लागेल. ही वाणी ऐकून पार्वतीनं निश्चय केला. त्या हिमालय पर्वतावर गेल्या आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. सुरुवातीला त्या फक्त फळं खात राहिल्या. काही काळानंतर त्यांनी केवळ पानं खाणं सुरू ठेवलं. नंतर पानंही सोडून त्या निर्जल तप करू लागल्या, म्हणजेच केवळ श्वासावर जीव धरणं. उन्हाळ्यात त्यांनी स्वतःला अग्नीच्या ज्वाळामध्ये बसवलं. हिवाळ्यात त्यांनी बर्फावर बसून तप केलं. पावसाळ्यात ओल्या पावसाच्या धारांमध्ये उभं राहून साधना केली. त्यांच्या या तपानं त्रैलोक्य हादरलं. देव, ऋषी, गंधर्व सगळेच त्यांच्या तपाचं कौतुक करू लागले. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे पार्वती, तू ब्रह्मचारिणी स्वरूप आहेस. तुझ्या तपामुळं मी प्रसन्न झालो आहे. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. याचं प्रतिकात्मक महत्त्व म्हणजे तप, संयम आणि श्रद्धेने परमेश्वरही प्रसन्न होतो. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साधकाने ब्रह्मचारिणी देवीची उपासना करावी. सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरी किंवा पिवळी वस्त्र धारण करावीत. पवित्र स्थळी देवीची मूर्ती किंवा चित्र स्थापन करावं. देवीसमोर दीप प्रज्वलित करावा. धूप, अक्षदा, पांढरी फुलं नैवेद्य अर्पण करावे. नैवेद्य म्हणून साखर, गूळ किंवा शुगर कँडी अर्पण करावं. देवीचं ध्यान अशा प्रकारे केलं जातं. ध्यानम दधाना करपद्याभ्या मक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिण्य नुत्तमा. ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः. हा मंत्र 108 वेळा जपल्याने साधकाला तपशक्ती आणि अदम्य आत्मबल मिळतं. साधकाला संयम प्राप्त होतो. कठीण प्रसंगातही धैर्य टिकवता येतं. जीवनातील अडथळे दूर होतात. विवाह आणि कौटुंबिक सुख मिळतं. अध्यात्माच्या मार्गावर एकाग्रता प्राप्त होती. शास्त्रानुसार ज्याचं मन चंचल आहे, ज्यांना वारंवार अपयश मिळतं, अशा साधकांनी ब्रह्मचारिणीची उपासना नक्की करावी. कथा सांगितली जाते की एकदा एका साधूने ब्रह्मचारिणी देवीचं नामस्मरण केलं. तो कठीण जंगलात अडकला होता. मार्ग दिसत नव्हता. देवीच्या कृपेने त्याला मार्ग सापडला आणि त्याचा जीव वाचला. हा प्रसंग दाखवतो की भक्तिभावाने केलेली उपासना कधीही वाया जात नाही. भक्तजन हो, देवी ब्रह्मचारिणीचं स्वरूप आपल्याला शिकवतं की संयम, तप आणि श्रद्धा ह्यांच्या आधारे साधक परमेश्वराला प्राप्त करू शकतो. उद्या आपण जाणून घेऊ तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी चंद्रघंटा यांची कथा आणि उपासना. जय माता दी. श्री स्वामी समर्थ.